हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही गेलेलो बिरोबाच्या दर्शनासाठी। गावाला गेल्यावर नक्कीच बिरोबाच्या दर्शनाला किंवा खंडोबाच्या दर्शनाला जेवढे केवढे देव आहे गावाला, म्हसोबा वगैरे असं, तर त्या आम्ही दर्शनाला जात असतो। कारण मुंबईला असल्यामुळे शक्यतो जास्त दर्शनाला जायला भेटत नाही, त्यामुळे जेव्हा केव्हा गावाला जाऊ त्यावेळेस नक्कीच गेल्यावर दर्शन करून येतो। कारण माहीत नसतं परत कधी लवकर गावाला जाणं होईल, त्यामुळे आम्ही गावाला गेल्यावर नक्कीच जातो। तर ह्यावेळेसही दरवेळेससारखं दर्शनाला गेलेलो। बघू शकता मी आणि माझे मिस्टर बाईकवर गेलेलो, कारण थोडंसं लांब आहे घरापासून, त्यामुळे। आणि हे बिरोबाचं मंदिर आहे आमच्या गावातलं, खूप छान आणि छोटंसं असं मस्त मंदिर आहे। तर दुपारच्या वेळेला गेलेलो, थोडंसं 11 11:30ला, त्यामुळे गर्दी नव्हती काय नाही। आणि गावाला कसं जास्त गर्दी नसती मंदिरांमध्ये, एकदम मस्त आणि व्यवस्थित असं दर्शन होतं। आणि ह्या मंदिरामध्ये स्त्रिया जात नाही, त्यामुळे त्यांनी दिवाबत्ती अगरबत्ती सगळं केलं आणि नारळ वगैरे फोडलं। आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं। तर असं छोटंसं आणि सुंदर मंदिर आहे। तर कसं वाटलं मंदिर हे कमेंट करून नक्कीच कळवा। आणि आम्ही गावाला गेलो त्यावेळेस दर्शन करून घेतलं, कारण त्या गावावरून आम्ही आल्यानंतर लगेच यात्राही होती तिथली, त्यामुळे म्हटलं परत काही जायला भेटणार नाही यात्रेला, त्यामुळे दर्शन करून घ्यावं। त्यांनी नारळ वगैरे फोडलं आणि नंतर आम्ही देवाला प्रसाद ठेवला त्यांनी, आणि घरी प्रसाद घेऊन गेलो। अशा प्रकारे दरवेळेस गेल्यावर नारळ अगरबत्ती जे काही इच्छा असेल ते घेऊन जातो आणि दर्शन करून येतो। तर ही बघू शकता मस्त काठी आहे बाहेर। तर इथे फक्त खेळाच्या वेळेस गर्दी असते, कार्यक्रमाच्या वेळेस। तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता। कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत।